हे व्हॉट्सअप गाईस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्या चॅनलचं नाव आयुष मडवी. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पा मोरया. तर आज 26 तारीख. आज बाप्पा आपल्या घरी येतील आणि उद्या विराजमान होतील म्हणजे. तर अजून आमचं डेकोरेशनचंच काम चालू आहे, बघू शकता. इथं आर्य काका बसल्यात. आर्या का जय श्रीराम. तर युग आहे इथं पप्पा. डेकोरेशनचं काम चालू आहे दरवेळेस. ते म्हणजे आता गणपती बाप्पा घरी येतो त्याशिवाय आम्ही डेकोरेशन म्हणजे कंप्लीट होतच नाही. एका दिवसात कंप्लीट होतं. तुमचं डेकोरेशन कंप्लीट झाला असेल तर नक्की शेअर करा आम्हाला कसं झालं. आणि आता संध्याकाळी गणपती बाप्पा पण आणायला जायचं, तर खूप मजा येणार आहे. दाखवतो सगळं काय कसं होतं. कंटिन्यू राहा. बघू शकता आता इथं चालू आहे डेकोरेशनच. तर युग आहे, युग लास्ट. चला भेटू तुम्हाला. सर्व टाइम तुम्हाला एक विषय सांगतो. आता लय मोठा विषय झाले. अरे काका आणि का पप्पा गेल तर त्या लढ्या सांगितलेल्या 10, बोललं पण 10, पण दिल्या 9. अरे काकाला फसवलं इथं. अरे काका काय करत आता? काय आता आलतो मार्केटला सामान आणायला. बघू शकतो सामान घ्यायला आलतो. गायचा आता घेतलेला आहे आईने. आपला उल्हासनगर बेस्ट आहे काय काय आता फुल घेतलेला आहे. दादू स्कूल काढायला घेतलंय. उल्हासनगर. उल्हासनगर गर्दी बघा. उल्हासनगर काय गर्दी आहे. गाईज आता आलो घरी. मार्केटच्या वैताग आला असं. गणपती आणायला लेट झाला त्यामुळं ट्राफिक नाही आयरन केलं. आता चाललो आहे गणपती आणायला. बघू शकतो तयारी झाली आहे आता. ते योग बी काय जातो गणपती घ्यायला. दाखवतो तुम्हाला सगळं. येतो पुढे. गाईज तुम्ही बघू शकता आज मंगळवार आहे. आईची आरती असते. बाई नित्य काय बोलतात नियम आणि आरती चुकवत नाही गाडी. बघू शकता अनिरुद्धा पण आले. संकलिता पण आहे. तयारी चालू आहे याची. असतं काय बोलता? चाललंय ते काय आजच चाललंय गणपती घ्यायला. तर चला काहीच आता जातो गणपती आणायला. चला इथं बघू शकता लोलले साप. तर चला काही असे नमुने आहेत आमच्या इथं. आता युग शेट पण आलेलं आहे. युग तू घेशील ना गणपती? हा कधी मग घेशील? हा युग शेटला असता आमचा काय विषय काही समजत नाही. ते तू बॅनर घे. गाईस बघू शकता गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तसंच आपला बघू शकता कोण भेटलेले अनिकेत भाऊ आणि गोष्टी भाऊ आपले. आता गणपती घ्यायला बघू शकता. आपला गणपती बाप्पा आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. हे जागेवर बसल्यानंतर इकडे मंगल मूर्ती मंगल मूर्ती मोरया. मामा की गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती वंदे मामा की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वंदे मामा की
1 2 3 4 गणपती बाप्पा फिरून घे असा पुन्हा तिकडे जा. जा तिकडे. खाली न पाहिजे हात सांभाळ मूर्ती Guys, माझा आता माझ्या पोऱ्याचे तुम्ही काय आहे पोरं, तुझा हा? आला ना गणपती बाप्पा घरी आला ना हा, हा, मग हा, दिसला. गाईज पप्पा फायनली घरी आलेत बघू शकता सुंदर अशा रूपात मागा स्वामी तर डेकोरेशन पण बाकी आहे. आता जातो जरा मार्केटला काम आहे आणि इथं बघू शकता आपले काकू आहे आई आहे आहे. डॉन डॉन मम्मी बसले इथं युगो इथं वहिनी या गणपतीला आमच्या सर्वजण या नक्की या तुम्ही पण या आणि बाकी बघू शकता डेकोरेशन चाललंय. काकू का देत नाही आमंत्रण दे ना आमंत्रण जरा आमचे सबस्क्रायबर काय तुम्ही येशाल ना हा गणपती नाही आई तू दे चल ये बाबा गणपती ना हे बारा पोरीना पण दे ना पोरी पण बघतात चांगल्या पोरीना बोलता ना आणि बायका पण बघतात बायका पण बघता हा. पोरी बघता डोकरं पण बघतात. सगळीच बघताय बघ ना सगळी या तर गाईज तुम्हाला आग्राचे काय बोलतात निमंत्रक आहे सगळ्यांनी या गणपतीला 7 दिवस गणपती आहेत आमच्या घरात या. तिथे युगला त्या युग निसता लास्ट पोरी सारखा लाडाचा दीर आहे तो, लाडाचा दीर. तर चला गाईज आता डेकोरेशन पण करायचं मार्केटला थोडंफार काम आहे तो उरकतो मग डायरेक्ट आता रात्री बघू माझी दाखवेल तुम्हाला काय डायरेक्ट डेकोरेशन आणि घरी गणपती येतो पण अजून डेकोरेशन काहीच नाही दरवेळेस असतं रात्री एका रात्री म्हणजे तयारी सगळे असते पण एका रात्रीमध्ये सगळं मखर तयार करतो आम्ही त्यावर्षी पण कसं 5 पांडव आहेत, एका रात्री 7 मंदिर तयार करतात असं आमचं एक मकर तयार होतं. आताच नाही म्हणजे आधीपासून बरेच म्हणजे गणपती बसवतात ना तेव्हापासून गणपती घरात आल्याशिवाय काहीच होत नाही म्हणजे आमचं म्हणजे सगळं रेडी तर असतं पण मकराला हात नाही लावत असा विषय म्हणजे हात नाही लावत म्हणजे काम करायला भेटतच नाही टाइम असं सगळं इकडे तिकडे गडबडीत असतात पण आता रात्री फायनल तर करायचं ते दाखवतो कसं काय फुलांचं डेकोरेशन आहे आपलं यावर्षी तर भेटू तुम्हाला बाय गणपती बाप्पा मूर्ती माते की देवी माते की मर्याई माते की कोलंबे माते की एलकोड काही आता फायनली आरती झाली बघू शकता इथं आमच्या सोबत कोण आले और ब्रो कैसा है कोण मध्ये मी मैं भी बहुत दिनों बाद आया मंदिर में आता गणपती आल्यात गावात चालू झाले बँड पण चालू झालाय आमचा आता इथं नॅनू काका आमचे कसं काय इथं हिला काम सांगता आणि एक काम करता येत नाही काय कामा तर पुन्हा आता प्रसाद करते बघू शकता मग काय ब्लॉग अरे मग दाखवायला नको पब्लिक तुम्हाला बघायला नको कोण चॉकलेट आणलंय पार्टी झाली आपल्याला अरे ते राव दे बर्थडे झाल्यावर पण बोलली का सगळ्यांना पार्टी देणार आहे कोणला पार्टी दिली को एकाला काहीच बर्थडे झाल्यावर पार्टी देणार होती बोललेली एकाला पण पार्टी दिली नाही घंटा कोणलाच पार्टी दिली नाही ए बर्थडेची पार्टी दिली सगळ्या पोरांना बोलली ना पार्टी दे भाई सगळं सबूत आहे तिथं भाई ब्लॉग चालू आहे म्हणून दिली करते खोटी बोलते भेटली पार्टी मला भेटत नाही गाईज आता तुम्ही बघू शकता आम्ही टी शर्ट घ्यायला आपल्या मंडळाचा अध्यक्ष झालं ना नाही रे आपण हे सामाजिक कार्य करताय तर भावांनो आता वापस आलो मार्केटला या येड्याच्या नादेत दलित रे
डेकोरेशन झालं नाही काय करायचं. डेकोरेशन काय एवढे हालत खराब झाले ना. आता वापस आपल्या घरातलं डेकोरेशन पण बाकी आहे. याच्या प्रिंट बाकी होता म्हणून वापस आलं मार्केटला. याच्याच गाडीवर घेऊन आलो. बघा काय होतं. बाकी याची लायकी शून्य. याला एवढा वेळ कॉल केला 2-3 दिवस झाला कॉल करता येत नाही का. आयुषची पार्टी बाकी आहे गाडीची. कसली पार्टी काय तुम्हीच बोला आता. लाईव्ह चेक करू शकता. असं आपल्या यावर्षीचा विघ्न होता त्या टी शर्ट आहे बघू शकता. साहिल समोरच्या बघा. असा आहे 8वे वर्ष. एक नंबर असा टी शर्ट छापलेला आहे. ही प्रिंट मला एक नंबर वाटली. क्लासिक आहे. अशी चमकणार आहे ना. आता बघा 8वे वर्ष. पलटी मार लोगो दाखव. विघ्नहर्ता युवक प्रतिष्ठान शहाड. तर काय आता चाललोय बघा. कपडा बिपडा घातला. आता मस्त आहे की मंडळाचा गणपती आणायला जायचं आहे विघ्नहर्ताच्या आपल्या. सगळे पोरं जमल्यात आणि साहिल पण आता चाललाय घरी. डेकोरेशनचं काम पडले पका पडले. रात्री भेटतो तो वापस. आम्हाला जायचंय याला केस कापायला जायचं. उद्या गणपती आहेत ना जरा चमकला पाहिजे का नाही. अरे इथल्या इथे भिजवत. इथं तुम्ही बघू शकता कोण आलेला आहे. ऋतिक पाटील बाबू आलेला आहे. आणि तिथं किती पोरा माहितीये ना. तू छावा दिसता म्हणून वेगळा कपडा घालायचा का. हो माहितीये मोठा माणूस आहे तू. काय इथं बघू शकता इथं आलेला आहे. इंट्रोडक्शन दे जर आपल्या मंडळाचा. आता आपला आगमन 16 आहे. बँडवालेच भेटत नाही पण येतील. आम्ही शोधून आणू द्या ना बँडवाल्यांना. वाजवू बँड. साल्टी गेली तरी चालेल काय. ऋतू कमी नाही झाला पाहिजे. पॅटर्न दाखव. चमकते निसताना. उद्या काय करायचंय. आजचं आगमन झालं का उद्या ती काढायची ना ज्वेलर्स वाल्याला देऊन त्याचा 1 ग्राम आपण काही पैसे घ्यायचे. त्याच पैशांनी जुगार केला तर आईला. आता पोरं निघल्यात गणपती आणायला. हे बघू शकता निस्तीप पटेली बाकी काही नाही. बाकी पोरं आलेली आहे बघू शकता. आपली थोडी गँग जमा झाली आपली. गाईज नवीन ब्लॉगर आल्या मार्केटमध्ये. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. वासुदेव ब्लॉगर आलेला आहे. चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. बाकी पोरं निघल्यात बघू शकता. तर गाईज आम्हाला नवीन ठेला टाकत आहे. केल्यांचा हाराचा. ड्रायव्हर तयार आहे आपला. बस का भैया. आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता आमचा बाबूला आहे. थकलेला आहे. बघू शकता आपले पप्पा आलेले आहेत. आणि मूर्तीचे कलाकार आमचे काका नाव काय तुमचं. संदीप कुंभार. काय आता इथं मूर्तिकार दादांचे सत्कार करत घेतले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चारच्या विघ्नहर्ताचा. आम्हाला बघू शकता. बपुदा काय बोलशील. हा आता लग्न विघ्न झालंय. मुलगा काय आला काय बोलशील. मुलाला आणला नाही ते वाईट वाटतं. आणायचा ना. बाकी इथं वासुदेव बघू शकता. वासुदेव काय बोलता. काय नाही सगळं मजेत. बाप्पा आले आज 300 आनंद वाटतात. बाप्पा घरी आले. 365 डेज कम्प्लीट झाले. त्यानंतर आज सुकून भेटला आम्हाला. पॅडेदा काय बोलतो. काय नाही बघू शकता व्हिडिओग्राफर आलेले आहेत. रील स्टार साहिल गोसाई तसेच आता इथं सगळे बाप्पा आलेले आहेत. बघू शकता. बँडची वाट बघतोय आम्ही आता. कुठे आहे बँड. येतोय ऑन द वे ट्रॅफिक आहे ब्रिजवर. काय आला तो वाजवाचा. बघू शकता हवालदार आमचा चैतू माडवी नवीन ड्युटीवर. एक नवीन ड्युटी लागली. गन्ना आणि बाप्पा निघलेला आहे. दादा कवरलेला आहे. काय बोलशील पोरांना. आपली पोरा काय बोलावं आता पोराला. तोंडात आलता म्हणून वापस घेतला काय.
बघू शकता यांचा काय विषय जायला चार्जिंग साठी जायचं आहे घरी जाता तरी जाली बघा ती जाली माझा पॉवर बँक खराब केला तर बघ लागला गणपती बाप्पा बगल पडते आणि ठेवताना गुडघे आरामात आरामात गाई नाही गणपती बाप्पा फायनली बाप्पा आलेले आहेत बघू शकता त्यांच्या व्हिडिओचं काम चालू आहे आणि त्या काकूसा पण आलेल्या आहेत. काकू काय बोलता? हाय बाप्पा आलेत बाप्पा आले आमचे या सगळ्यांनी दर्शनाला. काकू पण आहेत बाकी सगळी मंडळी बसले आहेत. चल घरी छोटा ओमकार ज्युनियर ओमकार घरी नाही जाते तो बोलतो रात्रभर बसायचं पप्पाच्या गाड्यात बसायचं आहे काम चालू आहे बघू शकता थोडा फाडायला लागेल तुला वन साइड इथं ठेवली मूर्ती पब्लिक बाकी काय बोलता आणखी काय बोलता काय बोल ना असं वाटली मूर्ती आपल्या बाप्पाची मस्त वाटली आता साहिल उद्या जायचं आपल्याला काही पण झालं तरी तिथं बघू शकता मथुर किंग मथुर आहेत ना नाही हे काय रे अरे पण तो मर्च होता डायरेक्ट दिसतच नाही तोंड तुझं शपथ कोण आहे तो गाईज आता फायनली घरी आलोय दमलोय ना ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि ॲक्च्युली विषय काय झाला व्हिडिओ काढत होतो सिनेमॅटिक व्हिडिओ काढत होतो त्या व्हिडिओमध्ये का आपले मंडळाचे आडवे व्हिडिओ काढलेच नाही त्या बघतो थोडाफार ॲडजस्ट करतो पण जास्त व्हिडिओ बघायला भेटणार नाही मंडळाच्या आणि आता आलोय जवळजवळ 1 वाजला असेल आणि बघा आता इथे पास्ता खायला घेतले आपलं कामच डेंजर असतं थकलोय मग बाई आता हाय तर हाय काहीच लंगडीनच खाता भांडी कशाला काढू आलजी आहे ना शेवटी मम्मीची हा मग आपला हा बे चला गाईज इथेच ब्लॉग एंड करतो तर 10 दिवसाचे 10 ब्लॉग येणार आहेत. आपण मुंबईला पण जाणार आहे वापस उल्हासनगरचे पण सगळे गणपती तुम्हाला दाखवणार आहे एक दिवस. तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. हा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाय बाय. टाटा. पीस आउट.